Good morning to all. Previous lecture we start our unit number 3, directing and controlling at the supervisory level. And previous lecture we complete some points. What is the principle of directing? Then characteristics, needs of the characteristics. Then also we taken the element of direction. Principle of directing, they are given harmony of objective, unity of commands, direct supervision, effective communication, follow-up, then supervision, motivation, then the leadership, communication. Okay, previous lecture we complete the element of direction. Now today lecture we discuss the what is the function of supervisor. Okay, first point A, first point, coordinate between employees and work schedule, plan work as per schedule, issuing orders, guide the subordinate, achieve the desired goal, motivate the subordinate, maintaining the records, then compare the worker performance, introduce modern work methods, maintain discipline, provide healthy environment, replace broken tools and equipment, and sort out the operational issue on day-to-day basis. Okay. Already last lecture we taken an example for the directing. What is mean directing is an ordinary sense, means issuing the instruction and guiding people in doing their work. Means also we taken the example like a hotel manager direct his subordinate about okay. Last lecture we taken an example as a hotel is a manager direct his subordinate about their duties. आपण बघितलं की मॅनेजर डायरेक्ट म्हणजे मॅनेजर जे सबकॉर्डिनेट जे वर्कर असतात त्यांना डायरेक्शन देत असतो. दॅट इज अ डायरेक्टिंग प्रोसिजर्स. ऑल्सो सुपरवायझर जे वर्कर असतात वर्कर डायरेक्शन किंवा गाइडलाइन ही प्रोव्हाइड करतं. ऑल्सो वी टेकन अनदर एक्झाम्पल इज अ डायरेक्टिंग अ मूवी. Directing a movie, director guides all the artists about how to play their given roles. And also given communication is the most important factor in an industry. Why? Process of passing information and understanding from one person to another person, and it is a effective communication system organization because backbone of the coordination. आपण बघितली कम्युनिकेशन सिस्टम, कम्युनिकेशन जो पॉइंट्स आहे प्रोसेस असेल ती इम्पॉर्टंट काय की जो वर्कर असेल आणि सुपरवायझर असेल त्यांच्यामधलं कोऑर्डिनेशन हे डिपेंड असतं. त्याच्यावर तुमचं प्रोडक्शन, तुमच्या कंपनीची ग्रोथ ही डिपेंड असते. नाउ आता सेकंड पॉइंट्स, फंक्शन ऑफ सुपरवायझर, कोऑर्डिनेट. ओके, कोऑर्डिनेट बिटवीन एम्प्लॉय अँड वर्क शेड्यूल. सिम्पली सुपरवायझरचं वर्क काय असतं, जो सुपरवायझरचं वर्क असतं, जे एम्प्लॉय असतील, वर्कर असतील, त्यांच्या मध्ये जे कोऑर्डिनेटर असेल, मग त्यांचं जे वर्क डिस्ट्रीब्युशन असेल ते प्रॉपरली वर्क डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर जे वर्क त्यांच्याकडे टार्गेट दिलेलं असेल किंवा त्यांच्याकडे टास्क दिले असेल कंप्लीट करणे, मग दिलेल्या त्या वर्क शेड्यूल मध्ये मग 8 आवर्स मध्ये आपल्याला सपोज कोणते नट बोल्ट्स असतील, पिस्टन रिंग्स असतील, त्याच्यानंतर टायर्स असू शकतात, कोणत्याही कंपनीचं प्रोडक्शन असू शकतं. त्या 8 आवर्स मध्ये त्या पर्सन कडून आपल्याला किती कंप्लीट, म्हणजे जे टार्गेट असेल ते किती कंप्लीट करायचं, 50%, 50, 100, जे पण टार्गेट असेल, मग 50 नट बोल्ट असतील, 100 नट बोल्ट असतील, त्या वर्क शेड्यूल नुसार ते डिस्ट्रीब्यूट केलं गेलं पाहिजे. प्लॅन वर्क ऍज अ पर शेड्यूल. इश्युइंग ऑर्डर्स, मग ऑर्डर्स कोणत्या असतील, सपोज प्रत्येक पर्सन असेल त्या प्रत्येक पर्सन नुसार त्याला वर्क हे डिवाइड केलेलं असेल, डिवाइड नुसार ज्या पण ऑर्डर्स असतील फ्रॉम सुपरवायझर त्या फॉलो केल्या गेल्या पाहिजे. देन द गाईड द सबकॉर्डिनेट. गाईड सिम्पली कोण गाईड करणार आहे, सुपरवायझर. त्या सबकॉर्डिनेट मीन्स त्याच्या वर्करला गाईड करणार आहे. अँड द सुपरवायझरला कोण गाईड करणार आहे, त्या प्लांट हेड असेल किंवा त्या डिपार्टमेंटचा मॅनेजर असेल. टू द डिझायर गोल. सिम्पली कोणती ऑर्गनायझेशन असेल, इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्रीचा एक गोल असतो, ऑब्जेक्टिव्ह असतो की आपलं प्रोडक्शन असेल, मंथली असेल, 6 मंथ, इयरली जे ऑडिट असतं त्या ऑडिट नुसार आपण आपलं So function of supervisor. The first point is a coordinate between the employees and work schedule.
Then the plan work as a schedule, issuing orders, guide and subcoordinate, achieve the desired goal. अचीव द डिझायर गोल. आता एखादी ऑर्गनायझेशन असेल, इंडस्ट्री असेल, प्रत्येक इंडस्ट्रीचा हा गोल हा वेगळा असतो. प्रत्येक इंडस्ट्रीचा जो गोल असतो, ऑब्जेक्टिव्ह असतो, हा प्रत्येक इंडस्ट्रीचा हा वेगवेगळा असतो. त्याच्यानुसार जो गोल म्हणजे प्रोडक्शन असेल, त्या प्रोडक्शन नुसार कंपनीचा जो गोल अचीव्ह केला जातो. मग आपला सपोज 8 आवर्सची आपली 3 शिप असेल, तर 8 आवर्स मध्ये आपण सपोज 150 रिंग्स 800 रिंग्स आपलं जे टार्गेट असतं, तो गोल कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो. मग आपलं मंथली अनालिसिस केलं जातं, त्याच्यानंतर ऑडिट केलं जातं की आपण मंथली किती प्रोडक्शन केलेलं आहे, त्याच्यापासून किती प्रोडक्ट आपले सेल झालेले आहे, आपल्याला आउटपुट काय मिळालं आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट किती झालेले होतो. ओके, नाउ मोटिवेट द सबकॉर्डिनेट. सिंपल. डायरेक्टर सपोज आपण बघितलं की जी बॉडी असते, डायरेक्टर बॉडी असेल, त्याच्यानंतर प्लांट हेड असेल, डिफरंट टाइप्स ऑफ हेड, कोऑर्डिनेट मॅनेजर असेल, सुपरवायझर असेल, ह्या प्रत्येकाला एक हेड असतो. त्या हेडचे जे गाईडलाईन असते किंवा डायरेक्शन असतं, ते त्याला फॉलो करावं लागतं. आणि जो हेड असतो, तो हेड त्याच्या सब कोऑर्डिनेटला हा मोटिवेट करत असतो. दॅन मेंटेनिंग द रेकॉर्ड्स. आता सिम्पली प्रोडक्शन असेल, मध्ये मटेरियल पर्चेसिंग असेल, प्रोडक्शन मधून आपण परचेस डिपार्टमेंट असतं, तिथून मटेरियल कॅरी जर करत असेल, तर त्याची रिपोर्ट असते की किती मटेरियल आपण तिथून स्टोअर मधून परचेस केलेलं असेल किंवा कॅरी केलेलं असेल प्रोडक्शन साठी. मग प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड असतं. मग मशीन असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, रॉ मटेरियल असेल, त्याच्यानंतर वेस्टेज मटेरियल असेल, ह्या सगळं मटेरियलचं हे रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. दॅन द बिटवीन द मॅनेजमेंट, लायसन बिटवीन द मॅनेजमेंट अँड वर्कर. सपोज वर्कर आणि मॅनेजमेंट आपण बघितलं की टॉप लेवल मॅनेजमेंट टू लो लेवल मॅनेजमेंट, जे कोऑर्डिनेशन असतं हे इम्पॉर्टंट असतं. कारण की काही ऑर्डर्स ह्या मॅनेजमेंट को वर्कर पर्यंत फॉलो केले जातात. फॉर एक्झाम्पल सॅलरी जर इश्यू असेल, तर मॅनेजमेंट आणि वर्कर मध्ये हे कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट असतं. ओके, कारण की वर्कर जे असतात, जे वर्क करतात, त्याच्यानुसारच कंपनीची ग्रोथ होत असते. त्यानंतर कम्पेअर द वर्कर परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड. आता आपण बघितलं की डिफरंट टाइप्स ऑफ डिपार्टमेंट, डिफरंट टाइप्स ऑफ मशीन, प्रत्येक वर्करचं स्किल हे वेगवेगळं असतं. त्या वर्करच्या स्किलनुसार आपण बघितलं की कॅम्पस इंटरव्ह्यू असतील, सपोज फॉर एक्झाम्पल डिप्लोमा स्टुडंट असतील, डिग्री स्टुडंट असतील, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात कंपनीसाठी. आणि त्याच्यानुसार प्रत्येक सॅलरी ठरते. मग 8 लाख 10 लाख 12 लाख ही प्रत्येकाला वेगवेगळी काय असते की त्या वर्कर असेल किंवा जो पर्सन असेल, त्या पर्सनचा जो स्टँडर्डनेस किंवा त्याचं जे नॉलेज असेल, त्यानुसारच कंपनी त्याला ते देत असते. ओके, मीन्स कम्पेअर द वर्कर परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड. मग प्रत्येक वर्कर मध्ये पण सॅलरी ही डिफरन्स असते त्याच्या वर्क नुसार. ओके, इंट्रोड्यूस द मॉडर्न वर्क मेथड्स. त्यान द मेंटेन डिसिप्लिन्स खूप महत्वाचा असतो. सपोज तुमचा आउट टाइम इन टाइम असणार, त्या आउट टाइमला इन टाइमला आपण तिथे कंपनीमध्ये वर्क केलं गेलं पाहिजे. लंच टाइम मध्ये लंच टाइम असेल, टी टाइम मध्ये टी टाइम असेल, त्याच्यानंतर तुमच्या मेडिकल लिव्ह, सीएल जे पण हे मेंटेन केलं गेलं पाहिजे रेकॉर्ड नुसार. प्रोव्हाइड हेल्दी एन्व्हायरमेंट. कंपनीमध्ये वर्क करत असताना आपल्याला सेफ्टी इम्पॉर्टंट असते. मग मशीन असेल, मशीन फ्लोअरवर, प्रोडक्शन लाईन्सवर आपल्या सेफ्टी ह्या इम्पॉर्टंट असतात. मग सेफ्टी ज्या पण असतील त्या कंपनीने प्रोव्हाइड केल्या पाहिजेत आणि त्या वर्करने, सुपरवायझरने त्या फॉलो पण केल्या पाहिजेत. ओके, आणि हेल्थी इन्व्हायरमेंट पाहिजे. म्हणजे आपण जे वर्क करतो ते वर्क खूप हेल्दी असलं पाहिजे, स्ट्रेस नसला पाहिजे. जे वर्क दिले ते कम्प्लीट केलं पाहिजे. दॅट इज द प्रोव्हाइड द हेल्दी एन्व्हायरमेंट. रिप्लेस ब्रोकन टूल्स अँड इक्विपमेंट. सपोज फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन लाईनवर वर्क करत असताना मशीन प्रॉब्लेम असेल, तिथे सपोज मशीन मध्ये जर टूल्स खराब झालेले असेल आणि ते टूल्स फक्त 1 आवर्स ते वर्किंग करणार असेल, तर ते लगेच रिप्लेस केला गेला पाहिजे. वर्कर असेल तर वर्कर सुपरवायझर इन्फॉर्म करणार आणि ते टूल रिप्लेस केलं पाहिजे, ते इक्विपमेंट रिप्लेस केलं पाहिजे. का केलं पाहिजे की ते टूल जर ब्रेक झालं, ते ब्रेक झाल्यानंतर काही इश्यूज त्या मशीन रिलेटेड किंवा तो वर्कर जो वर्क करतोय त्याला काही डॅमेजेस होऊ शकतात. ओके, ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यासाठी जे पॉइंट्स दिले तो रिप्लेस द ब्रोकन टूल्स अँड द इक्विपमेंट. देन शॉर्ट आउट द ऑपरेशनल इश्यू ऑन अ डे टू डे बेसिस. ओके, सिंपल प्रोडक्शन लाइन से सपोज वायरिंग प्रॉब्लम, कारण की जर पर्सन असतो, त्या पर्सन सोबत ऍक्सिडेंट होऊ शकतो, मशीन डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे शॉर्ट आउट ऑपरेशनल इश्यू ऑन अ डे टू डे बेसिस. मग प्रत्येक डेला ते. आणि सपोज फॉर एक्झाम्पल आपण बघितलं प्लेन असेल, हेलिकॉप्टर असेल, टेक ऑफ करत असताना
कोणताही प्लेन असेल, सपोज 2 अवर्सचा रन असेल, तो कम्प्लीट केल्यानंतर जर ते तिथे असेल, ओके, तर तुम्ही बघितलं की प्लेन असेल, प्लेननी 2 तासाची फ्लाईट केल्यानंतर सपोज परत त्याला 2 तासाची फ्लाईट असेल, तर काय केलं जातं तुम्हाला माहिती आहे की सुपरविजन केलं जातं प्लेनचं. प्रत्येक प्लेन असेल, हेलिकॉप्टर असेल, त्याचं सुपरविजन केलं जातं. कशासाठी केलं जातं? का कुठे त्याचा काही डॅमेजेस असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही इश्यू असतील, ते ऑपरेशन त्या प्लेनमध्ये ते फाइंड आउट केल्या. जरी त्याच्यामध्ये कोणताही इश्यू नसेल, तरी ते चेक केलं जातं, सुपरविजन केलं जातं आणि त्याच्यानंतर ते जे असतील ते पुढे प्रोसीड केलं जातं. या प्रकारचं पण कंपनीमध्ये काही मशीन असे असतं की डे टू डे डेली ते चेक करावं लागतं की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असला तरी किंवा नसला तरी, तर डेली ते सुपरविजन केलं जातं, चेक केलं जातं. कोणतेही मशीन स्टार्ट करायच्या आधी चेक केलं जातं, त्यात काही प्रॉब्लेम्स, काही डिफेक्ट्स, काही पार्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा एखादा पार्ट हा ब्रोकन असेल, तो रिप्लेस करायचा, तर ते चेक केलं जातं आणि त्याच्यानंतरच ते पुढे स्टार्ट केलं जातं. म्हणजे असे खूप सारे मशीन्स असतात की पहिले ते चेक केले जातात आणि मग स्टार्ट केलं जातं. म्हणजे प्रॉब्लेम असेल किंवा नसेल. Supervision. They have also given a different types of effective supervision, technical and managerial knowledge. Simple आहे. वर्क करत असताना वर्करला त्या मशीन रिलेटेड नॉलेज इम्पॉर्टंट आहे की त्या मशीन मध्ये सपोज आपण वर्क करतोय, त्या मशीन मध्ये काही प्रॉब्लेम हा क्रिएट झालेला आहे किंवा नाही, किंवा त्या मशीन मध्ये काही डिफेक्ट आहे की नाही. सपोज आपण कार आहे, कारमध्ये असेल, तो कारमध्ये सपोज आपल्या अलाइनमेंट प्रॉब्लेम असेल, व्हील बॅलन्सिंग प्रॉब्लेम असेल, किंवा स्टेअरिंग जो रॉड असतो त्याच्यात काही प्रॉब्लेम आलेला असेल, पॉवर विंडोमध्ये प्रॉब्लेम आला, तेव्हा आपण कार ही रन करत असतो, कार जी चालवत असतो, तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली ते अनालिसिस केलं गेलं पाहिजे की कोणत्या टायर्स मध्ये जी एअर असतील ती कमी असेल, व्हील बॅलन्सिंग प्रॉब्लेम असतील, अलाइनमेंट प्रॉब्लेम असेल, हे आपण डायरेक्टली अनालिसिस करतो. आणि आपली जी कार्स असेल, टू व्हीलर्स मध्ये सपोज टू व्हीलर्स असेल, आपली बॅक साईड टायर असेल, त्याच्यामध्ये जरी आपली एअर कमी जरी असली तरी आपल्याला अनालिसिस होतं की एअर कमी, किंवा ब्रेक्स असतील तर ब्रेक प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला ते काय नॉलेज इम्पॉर्टंट आहे की आपण जे वर्क ज्या मशीनवर करतोय, ज्या मटेरियलवर करतोय, तर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेले, सपोज काहीतरी चेंज झालेले म्हणजे काहीतरी त्या मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला त्या टेक्निकल आणि जे नॉलेज असेल ते इम्पॉर्टंट असेल, त्या नॉलेजनुसारच आपण तो प्रॉब्लेम फाइंड आउट करू शकतो आणि आपल्या सुपरवायझरला ते इन्फॉर्म करू शकतो की मशीन हा डिफेक्ट तिथे फाइंड आउट होतोय. यूज ऑफ ऑथॉरिटी. प्रत्येक आता वर्कर असेल, वर्करला ऑथॉरिटी आहे. सपोज मशीन मध्ये ऑइलिंग प्रॉब्लेम असेल तर त्याच्या लेवलला तो ऑइलिंग किंवा ग्रेशिंग त्या मशीनला करू शकतो, ही ऑथॉरिटी त्याला दिलेली असते. बट एखादा पार्ट मशीनचा जर रिप्लेसला असेल तर तो वर्कर तो पार्ट रिप्लेस करू शकत नाही, ही ऑथॉरिटी त्या वर्करला नसते. ओके, बट त्याच्यामध्ये काय ऑइलिंग किंवा ग्रेशिंग प्रॉब्लेम असेल तर तो वर्कर स्वतः त्या मशीनचं ग्रेशिंग ऑइलिंग करू शकतो, ती ऑथॉरिटी त्याला प्रोव्हाइड केलेली असते. नॉलेज ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन. आता सिंपल आहे, मी सांगितलं की मशीन ऑइलिंग असेल, ग्रीश असेल, तर त्याला ती ऑथॉरिटी म्हणजे तो रूल्स आहे, तर तो वर्कर ते करू शकतो. बट मशीन मध्ये काय वायरिंग प्रॉब्लेम असेल, सपोज काही पार्टचा इश्यू असेल, तर तो प्रॉब्लेम जो आपला मेंटेनन्स ऑफिसर असेल किंवा मेंटेनन्स सुपरवायझर असेल किंवा मेंटेनन्स इंजिनियर असेल, तोच ते सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे हा एक रूल्स ठरलेला असतो, रेग्युलेशन असतं. स्किल इन लिडिंग अँड स्किल फॉर ह्युमन ओरिएंटेशन अँड इश्यू क्लिअर इन्स्ट्रक्शन. आता स्किल इन लिडिंग कोण असतो? सुपरवायझर असतो, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर असतो. स्किल फॉर ह्युमन ओरिएंटेशन अँड क्लिअर द इन्स्ट्रक्शन. आपण लास्ट लेक्चरला बघितलं की इन्स्ट्रक्शन ह्या कोणाकडून फॉलो होत आहे? तुमच्या हेड कडून. मग हेड कडून जे इन्स्ट्रक्शन दिल्या गेल्या त्या फॉलो केल्या गेल्या पाहिजे आणि इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. दॅट इज द इफेक्टिव्ह सुपरविजन ऑफ द directing. Okay, now next is a motivation. Motivation means inspiring, stimulating, or encouraging the subordinate with the zeal to work. Positive, negative, monetary, non-monetary incentive may be issue for this purpose. Motivation is the process of influencing people. Motivation is the process of stimulating people to accomplish the desired goal of orientation. Simple. वर्क स्किल वर्क असं बघितलं आपण की मोटिवेट, जर कोणताही पर्सन असेल त्याला मोटिवेट जर केलं तर तो ती टास्क असतो किंवा जे टार्गेट असतो तो डायरेक्ट कम्प्लीट करतो. म्हणजे त्याला जर त्या रिलेटेड जर आयडिया नसेल, पण त्याला जर ती आयडिया आपण प्रोव्हाइड केली, गाईड केलं आणि त्याला मोटिवेट केलं, तर ऑटोमॅटिकली तो पर्सन ते टार्गेट हे कम्प्लीट करतो. आणि ते टार्गेट कम्प्लीट केल्यामुळे तो कंपनीचा बेनिफिट होतो आणि कंपनीचा पण गोल हा डिझायर गोल ऑफ द इथं काय बोललेले, पीपल टू अकम्प्लिश द डिझायर गोल ऑफ ऑर्गनायझेशन. ऑटोमॅटिकली कंपनीचा गोल पण कम्प्लीट होतो आणि कंपनीची प्रोडक्शनची इफिशियन्सी अशी ही ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. दॅन मोटिवेट हेल्प इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप इन द ऑर्गनायझेशन फ्रॉम इम्प्रूव्ह द पर्पज. सिम्पल आपण बघितलं की R&D डिपार्टमेंट, R&D डिपार्टमेंटला काही पर्सन असतात, तिथे डिवाइड केलेला असतो ग्रुप.
5% असेल, 10% चा ग्रुप असतो, एखाद्या प्रोडक्ट होतोय, रिसर्च करत असतात. रिसर्च करत असताना प्रत्येक पर्सनला हे वर्क डिव्हाइड केलेलं असतं, ती टास्क दिलेली असते, ती कंप्लीट करायची असते. ती कंप्लीट केल्यानंतर आपण नवीन अपडेट आणतो त्या प्रोडक्ट मध्ये. अपडेट आल्यानंतर मार्केटमध्ये ते सेलिंग चांगल्या प्रकारे होते. ते सेलिंग झाल्यामुळे ती कंपनी ऑर्गनायझेशन ऑटोमॅटिकली परफॉर्मन्स हा इन्क्रीज होतो. दॅट इज द मेन motive of the motivations. Okay, then the definition of motivation according to William C. Scott, motivation means the process of stimulating people to action to the complete desired goal, and motivation is a process is begin with a psychological need or deficiency with the triggers beware the ड्राईव्ह दॅट इज एम टू गोल अँड इनिशिएटिव्ह. सिम्पल आहे. मोटिवेशन कशासाठी प्रोव्हाइड असतं? सपोज कंपनी जर त्याची इफिशियन्सी कमी झालेली असेल, प्रोडक्शन कमी झालेलं असेल, त्याचं मार्केटिंग कमी झालेलं असेल, त्याचे प्रोडक्ट जर सेल होत नसेल, क्वालिटी प्रॉब्लेम असेल, तर प्रत्येक वर्करला, त्या कंपनीचे जे वर्कर असतात, सुपरवायझर असतात, त्याला मोटिवेट केलं गेलं पाहिजे. मग त्या प्रोडक्ट मध्ये नवीन इन्व्हेन्शन आपण ऍड केलं पाहिजे, क्वालिटी आपण त्याची बेटर केली पाहिजे, आणि क्वालिटी बेटर करून तो जास्त प्रमाणात कस्टमर पर्यंत कसा सेल करता येईल याकडे आपण प्रत्येक पर्सनला, प्रत्येक डिपार्टमेंटला मोटिवेट करून ते जे कंपनीचं टार्गेट आहे, ते टार्गेट कंपनीचं कम्प्लीट करून ते कंपनीची ग्रोथ ही इन्क्रीज केली पाहिजे. देन फॉलोइंग फॅक्टर अफेक्ट द एम्प्लॉय मोटिवेशन, ऍटिट्यूड, इंटरेस्ट, नीड. तर तुम्ही जर बघितला की मोटिवेशन साठी कोणत्या गोष्टी, सपोज आपण एखादा पर्सन आहे, त्यात ऍटिट्यूड नसेल, त्याला एखाद्या गोष्टीचा, सपोज एखाद्या गोष्टीचा इंटरेस्ट पण नसेल, त्या पर्सनला जर गरजच नसेल, ऍटिट्यूड नसेल, इंटरेस्ट पण नसेल, गरज पण नसेल, आपल्या डेली लाईफ घ्या, स्टुडंट असतील, कोणताही पर्सन असू, म्हणजे एज्युकेशन ऑर्गनायझेशन असो किंवा इंडस्ट्री ऑर्गनायझेशन, आपल्या एखाद्या पर्सनला जर मोटिवेट करायचं असेल, बट त्या पर्सन मध्ये कोणता ऍटिट्यूड नसेल करण्याचा, इंटरेस्ट पण नसेल आणि त्याला गरज पण नसेल, तर त्या पर्सनला किंवा त्या एम्प्लॉयला आपण मोटिवेट करू शकत नाही. आपण कोणाला मोटिवेट करू शकतो? ज्या एम्प्लॉय मध्ये, ज्या पर्सन मध्ये ऍटिट्यूड असेल, ते करण्याचा इंटरेस्ट पण असेल, शिकण्याचा पण इंटरेस्ट असेल, आणि त्याला ती गरज असेल, नॉलेज घ्यायची गरज पण असेल, तोच पर्सन मोटिवेट केल्यानंतर इम्प्रुव्हमेंट हा करू शकतो. दॅट इज द 3 फॅक्टर, ऍटिट्यूड, इंटरेस्ट अँड द नीड. देन मोटिवेशन प्रोसेस is the base on how unsatisfied human needs get the satisfied and the result in the reduction of tensions. Unsatisfied need, the need of, they are given a different types of reduction: unsatisfied need, tension, drive is satisfied need, reduction of tension. आता मोटिवेशन डिपेंड कशावर असतं? सॅटिस्फाय नीड, म्हणजे आपल्याला जी गरज आहे, आपण ती गरज सपोज मोटिवेट केल्यानंतर ती कंप्लीट केलं टार्गेट, पण ते आपण सॅटिस्फाय आहेत का? मग सॅलरी रिलेटेड असेल, अदर फॅक्टर असतील. देन टेन्शन, अनसॅटिस्फाईड नीड्स क्रिएट अ टेन्शन. आपण सपोज एखादी गोष्ट आपल्या जर लाईफ मध्ये अचीव्ह नाही झाली, सपोज एम्प्लॉय असेल, एम्प्लॉयने टार्गेट कम्प्लीट केलं, वर्क केलं, पण त्याला जर सॅलरी त्या प्रमाणामध्ये जर इन्क्रीमेंट नाही झाली, तर तो अनसॅटिस्फाय असतो. मग अनसॅटिस्फाय मीन्स नीड क्रिएट अ टेन्शन. अनसॅटिस्फाय असेल तर ऑटोमॅटिकली टेन्शन हे क्रिएट होतात. ड्राईव्ह, टेन्शन क्रिएट द ड्राईव्ह अँड द इंडिव्हिज्युअल स्टार्ट सर्चिंग फॉर अल्टरनेटिव्ह टू सॅटिस्फाय नीड. सिम्पल आहे. सपोज कंपनीमध्ये कोणताही वर्क करीत असेल, किंवा कोणताही सुपरवायझर वर्क करत असेल, जर त्याला 1 इयर कम्प्लीट झालं, 2 इयर कम्प्लीट झालं, पण त्याची इन्क्रीमेंट झाली नसेल, सॅलरी ग्रोथ झालेली नसेल, तो वर्कर असेल किंवा सुपरवायझर असेल, तो ऑटोमॅटिकली त्या टेन्शन टू अनसॅटिस्फाय होतो. मग त्या टेन्शन थ्रू तो काय करतो? सर्चिंग करतो, म्हणजे न्यू जॉब तो सर्च करत असतो, त्या अल्टरनेटिव्ह. तर कशासाठी? तर तो सॅटिस्फाय होण्यासाठी. दॅन सॅटिस्फाय नीड आफ्टर ऑप्टिंग द चूजन द अल्टरनेटिव्ह हिज नीड गेट सॅटिस्फाय. मग आपण काय करतो की त्या जॉबनं आपण सॅटिस्फाय नसेल, तिथं सॅलरी नसेल, इन्क्रीमेंट जर सॅलरी नसेल, तर ऑटोमॅटिकली आपण अदर कंपनीमध्ये ट्राय करतो, आणि त्या कंपनी जर आपल्याला त्या रिलेटेड जर इन्क्रीमेंट जर दिली, तर आपण सॅटिस्फाय होतो ना, आपण जॉब हा स्विच करतो. दॅन रिडक्शन ऑफ टेन्शन, द फुलफिलमेंट ऑफ नीड्स रिझल्ट इन रिलिव्हिंग ऑफ टेन्शन. ऑटोमॅटिकली तुमचं जे टेन्शन असतं हे ऑटोमॅटिकली कमी होतं. दॅट इज द मेन फॅक्टर ऑफ मोटिवेशन. आपण बघितले ऍटिट्यूड, इंटरेस्ट, नीड. बट मोटिवेट कोण होऊ शकतं?